अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपले स्वामी सेवा स्मिता यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 17 जुलै 2024 वार आहे बुधवार. या दिवशी आहे देवशयनी आषाढी एकादशी. आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर या दिवशी आपल्याला व्रत करायचे आहे आणि तसेच आपल्याला काही उपाय सेवा करायची आहे. तर तुम्हाला आज मी थोडीशी माहिती देणार आहे. तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर ही देवशयनी आषाढी एकादशी आहे ना, तर ही महा एकादशी आहे. खूप मोठी अशी महा एकादशी असते देवशयनी आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महिन्यातून 2 एकादशी येत असतात. एक असते कृष्ण पक्षातील एकादशी आणि एक असते शुक्ल पक्षातील एकादशी. तर कोणालाही आहे ना हे 2 व्रत करणं शक्य होत नसताना, तर त्यामुळे आपण ही आषाढी एकादशी व्रत उपवास करत असतो. तर असं म्हणतात आषाढी एकादशी जी काही ही आहे ना एकादशी, तर ही एकादशी आपण व्रत उपवास त्या दिवशी केला ना, तर आहे ना आपल्या सगळ्या एकादशी केल्याचं आपल्याला फळ भेटत असतं. त्यामुळे आपल्याला हा उपवास करायचा असतो. तर आपण सगळेजण उपवास करतच असतो. पण तुम्हाला सांगू, या दिवशी जो कोणी उपवास करेल, या दिवशी देवशयनी आषाढी एकादशीला जो कोणी उपवास करेल, कारण ही मोठी एकादशी आहे, महा एकादशी आहे, तर या दिवशी जो कोणी उपवास करेल तर त्याला आहे ना म्हणजे संपूर्ण एकादशी केल्याचे, पूर्ण 1 वर्षात जेवढ्या एकादशी येत असतात ना, तर तेवढ्या एकादशी केल्याचे फळ भेटत असतं. म्हणून आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण करतच असतो उपवास. पण जे करत नाही मी त्यांच्यासाठी सांगते, तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा उपवास. अतिशय असा महत्त्वाचा दिवस आहे, आपल्यासाठी शुभ दिवस आहे. आणि हा दिवस माहिती आहे तुम्हाला, हा दिवस आहे ना आपल्या भगवान विष्णूंना समर्पित आहे हा दिवस. आणि आपण जेव्हा या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतो, सेवा करतो, त्या दिवशी आहे ना बघा लक्ष्मी माता आहे ना अखंड वास करत असते आपल्या घरामध्ये. तर तुम्हाला बघा मी बऱ्याच वेळा सांगितलं की विशिष्ट दिनी आपण अशी सेवा पूजा करतो नाही का, तर त्यावेळेस काय होतं आपल्याला आहे ना फळ भेटत असतं, जास्त पटीने जास्त प्रमाणात आपल्याला फळ भेटत असतं त्या सेवेचे नाही का. मग त्यामुळे आपल्याला सुद्धा या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आणि तर आपण आहे ना विशिष्ट दिन अशी सेवा करतो नाही का, तसंच आपल्याला या दिवशी सुद्धा सेवा करायची आहे, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. कारण आपल्याला माहिती आहे भगवान विष्णूंची सेवा आपण करतो ना, तेव्हा तिथे लक्ष्मी म्हणजे स्वतः आपोआप येते. म्हणजे तुम्हाला सांगू, जिथं भगवान विष्णूंची, ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते, उपाय केले जातात, पूजा केली जाते, त्या घरात लक्ष्मीला यावाच लागतं, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला सेवा करायची. एक वेळेस तुम्ही ना लक्ष्मी मातेची सेवा करू नका तरी चालेल, पण तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायलाच पाहिजे. कारण त्यांची जर सेवा केली, विष्णूंची आपण सेवा केली, भगवान विष्णूंची आपण सेवा केली, तिथे लक्ष्मीला यावाच लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्हाला माहीतच असेल आणि ज्यांना माहिती नाही मी त्यांच्यासाठी सांगत आहे, भगवान विष्णूंचं आणि तुळशीचं बघा, भगवान विष्णूंचं आणि तुळशीचं नातं वेगळंच आहे. तर भगवान विष्णूंनी आहे ना तुळशीसोबत लग्न केलं होतं, त्यामुळे ना तुळस विष्णुप्रिय आहे असं ओळखलं जातं. तर या सेवेने आपल्याला खूप असा मोठा धनलाभ होणार आहे असं नाही मी म्हणणार तुम्हाला. बघा तुम्हाला सांगू का, या सेवेने काय होणार आहे, तर आपल्याला आपली हरवलेली मनशांती, सुख, समाधान, ऐश्वर्य जे काही आहे तर ते आपल्याला भेटत असतं. तुम्हाला या सगळ्या सेवेने आपल्याला सुख, समृद्धी या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत असतात. तसंच आपल्याला एक अशी प्रसन्नता वाटते, आपल्याला एक अशी पॉझिटिव्ह चांगली वाटते नाही का. आपल्यात जे काही निगेटिव्ह जे काही असतात, निगेटिव्ह काही आपल्यामध्ये असेल तर ते सुद्धा राहत नाही. आपलंसुद्धा आपण पूर्ण सकारात्मकताने होत असतो नाही का. आपल्यासुद्धा एक पॉझिटिव्हिटी येत असते या सगळ्या सेवेने. त्यामुळे आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या असतात. तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला सेवेनेच प्राप्त होत असतात. त्यामुळे आपल्याला सेवा करायची असते या दिवशी उपवास करून. आणि तसंच आहे ना भगवान विष्णूंची उपासना करून आहे ना तुम्हाला सांगू, आपल्या सगळ्या पापांचं निवारण होत असतं. त्यामुळे आपल्याला उपवास, उपासना, सेवा करायची असते, आपल्याला मोक्षप्राप्ती होत असते. तर या सगळ्या याच्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. तर तुम्हाला सांगू आपल्याला सेवा काय करायची, तर सेवा काय करायची, तर बघा विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली. बघा परत एकदा सांगते, विष्णू सहस्त्रनाम वेगळा आहे आणि विष्णू सहस्त्रनाम नामावली ती वेगळी आहे. विष्णू सहस्त्रनामावली हे भगवान विष्णूंची 1000 नावं आहेत आणि विष्णू सहस्त्रनाम आपण तर ते पठण करत असतो, ते एक स्तोत्र आहे नाही का. आपल्याला माहीत आहे तर विष्णू सहस्त्रनाम वेगळा आहे, जे आपण दररोज पठण करत असतो ते आहे. आणि विष्णू सहस्त्रनामावली त्याच्यात 1000 नावं आहेत भगवान विष्णूंची, तर ती आपल्याला पठण करायची आहे. तर ती कशी करायची, तर आपल्याला या दिवशी एक तुळशीच्या पानाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे छोटासा. तर तुम्हाला माहिती आहे तुळशीला या दिवशी किती अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की
विष्णुप्रिय आहे तुळस, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तसंच आपल्याला या दिवशी एक तुळशीच्या पानाचा उपाय करायचा आहे. आता बघा, या दिवशी आपल्याला माहिती आहे की एकादशीला आणि तसंच रविवारी, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की रविवारी आणि एकादशीला बघा तुळशीचा व्रत असतो, उपवास असतो. ती पाणीसुद्धा ग्रहण करत नाही, तिचा पूर्ण असा म्हणजे कडक उपवास असतो तुळशी मातेचा. तर त्यासाठी आपल्याला जलसुद्धा अर्पण करायचं नाही, पाणी अर्पण करायचं नाही, तुळशी मातेला दूध अर्पण करायचं नाही, काहीच अर्पण करायचं नाही. फक्त आपण हळद कुंकू अगरबत्ती लावू शकतो, हळद कुंकू आपण अर्पण करू शकतो, तसंच दिवा लावू शकतो, आपण त्या गोष्टी करू शकतो. आपण आरती करू शकतो तुळशी मातेची या दिवशी. पण तुम्हाला सांगू का मी, तर या दिवशी आपल्याला तुळस बघा, तुळशीपत्र आपल्याला तोडायचं नाही आहे. आणि बघा तुम्हाला माहिती आहे का, आपण महिलांनी बघा तुळस ही खूप पवित्र असते ना, तर त्यामुळे बघा आपण महिलांनी ना तुळस कधीच तोडायची नसते. तर तुळस आहे ना, तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून म्हणजे तुम्ही तुमच्या घरात कोणी पुरुष असेल, पुरुष मंडळी, त्यांच्याकडनं तुम्ही तोडून घेऊ शकता, तुमच्या नवऱ्याकडून, तुमच्या मुलांकडनं तुम्ही तोडून घेऊ शकता तुळशीपत्र. आणि बघा या दिवशी एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावायचा नाही, तुळस तोडायची नाही आपल्याला. तर आपल्याला आदल्या दिवशीच तुम्हाला तुळस तुमची म्हणजे तोडायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तुळशीपत्र पाहिजे तेवढे. म्हणजे तुम्हाला मी सांगणार आहे, या दिवशी आपल्याला 1000 लागणार आहे तुळशीपत्र, 1000 लागणार आहे तुळशीपत्र, लक्षात ठेवा. तर 1000 जर तुम्हाला भेटले तर अतिशय उत्तम. आणि बघा जर नाही भेटले तर जेवढे असेल तेवढे, 1 असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल, 30 असेल, 40 असेल, जेवढे असेल तेवढे तर तुम्ही आणायचे आहेत. आणायचे कुठून, तर आपला हार भेटतो, फुलं भेटतात ना, त्या दुकानामध्ये तुळस असते बघा विकायला, तर तुम्ही तिथून आणू शकता त्या दिवशी. आणि तुमच्याकडे जर तुळस असेल तर तुम्ही बघा 10 पानं घ्या, नाही तर 10 पानं तोडा, 20 तोडा, किंवा 5च तोडा, किंवा 1च तोडलं तरी चालणार आहे. तर पण तुम्ही आपण महिलांनी तोडायचं नसतं तुळशीपत्र. तर ते तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून, मिस्टरांकडनं तुम्ही तोडून घेऊ शकता, नाही तर मुलाकडनं आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही तोडून घेऊ शकता. नाही तर तुम्हाला आदल्या दिवशीच तुळशीपत्र आणून ठेवायचे आहे दुकानातून, असं करा तुम्ही. नंतर त्या दिवशी जरी आणलं तरी चालणार आहे, म्हणजे असं तुम्ही करायचं आहे. म्हणून तुम्हाला आहे ना आदल्या दिवशीच आहे ना दुकानातून तुळशीपत्र आणायचे आहेत. बघा 1000 तुम्हाला भेटले तर अतिशय उत्तम. आणि जर त्याच्यापेक्षा कमी जरी भेटले तरी चालणार आहे, 5, 10, 15, 20 किंवा 1च जरी भेटलं तरी चालणार आहे. कारण आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचं आपल्याला पठण करायचं आहे तुळशीपत्र हे करून, नाही का. ते तुम्हाला सांगते पुढे कसं करायचं आहे. पण बघा तुम्हाला मी आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही तुळशीपत्र आणायचं आहे घरी. तर आता आपल्याला त्या तुळशीचं करायचं काय, तर बघा आता काय करायचं आपल्याला तुळशीचं, तर आपल्याला तुळशीचं काय करायचं, तर बघा तुमच्याकडे मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, जर नसेल तर विठ्ठलाची, पांडुरंगाची मूर्ती असेल, किंवा ती सुद्धा नसेल तर बाळकृष्णाची तर असेल तुमच्याकडे, आणि ती नसेल तर बघा तुम्ही काय करायचे, आपले स्वामी महाराज आहे, तर आपले स्वामी महाराज माहिती आहे तुम्हाला, आपले स्वामी महाराज आपल्या चराचरामध्ये आहे. कारण स्वामी महाराज म्हणले की मीच कृष्णा होतो, मीच विठ्ठल होतो, आणि मीच सगळं काही आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला म्हणणार आहे, जरी तुम्ही त्यांच्यावर जरी हे केलं, वाहिले नाही का तुळशीपत्र, तरी चालणार आहे. तर आता तुम्हाला तुळशीपत्र जी काही तुम्ही घेतलेली आहे तर ती तुम्हाला स्वच्छ धुवायची आहे, स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि मग तुम्हाला काय करायचं, तुमच्याकडे जी काही मूर्ती, आता समजा तुम्हाला तर मी जी काही मूर्ती सांगितली भगवान विष्णूंची, किंवा आपलं विठ्ठलाची नाही का, किंवा बाळकृष्णाची मूर्ती, किंवा आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती फोटो जे काही असेल तुमच्याकडं, तर ते तुम्ही घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला मी सांगते बघा, आपले विष्णू सहस्त्रनामावली 1000 नावं आहेत आपल्या भगवान विष्णूंची. भगवान विष्णूंची आपली 1000 नावं आहेत. तर तुम्हाला तुळशीपत्र 1 घ्यायचं आहे, त्यांचं पहिलं नाव घेऊन तुम्हाला जे काही 1000 नावं आहेत त्याच्यामध्ये नाही का, पुस्तकामध्ये 1000 नावं असतात, तुम्ही गुगलवर सर्च करा, तुमच्याकडे जर नसेल तर. आपलं विष्णू सहस्त्रनाम आपल्याकडे जे पुस्तक आहे छोटं, आता मी ते इथं आणलं नाही, बाहेर आहे, तर ते बघा. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ती तुळशीपत्र घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा जी काही मूर्ती फोटो आहे तर तुम्हाला आहे ना एक असं अर्पण करायचं आहे. म्हणजे जसं तुम्ही नाव घेणार विष्णू सहस्त्रनामावलीचं बघा, त्याच्यामध्ये 1000 नावं आहेत ना, तुम्हाला मी आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. आता तुम्ही पहिलं नाव घेतलं तर नमः करून 1 तुळशीपत्र व्हायचं, दुसरं नमः बोलून दुसरं व्हायचं, म्हणजे असं तुम्हाला करायचं आहे. म्हणजे 1000 भेटलं तर अतिशय उत्तम. जर नसेलच बघा 10, 15, 20 जे काही भेटले तर तेच डबल जरी केलं. तर माझ्याकडे समजा 1च आहे तुळशीपत्र, माझ्याकडे 1च आहे, तर मी 1च व्हायला, तर समजा नाही विष्णूंचं नाव घेतलं मी, नमः केलं, ते वाहिलं त्यांना नाही का, अर्पण केलं, आणि तेच मी परत घेणार, आणि परत दुसरं नाव घेतल्यावर परत तेच ठेवणार, आणि परत घेणार, आणि परत तिसरं नाव मी घेणार, मग परत तेच वाहणार. असं तुम्ही केलं तरी चालणार आहे. म्हणजे असं काही नाही. बघा सेवा महत्त्वाची आहे, म्हणजे तुमच्याकडे किती तुळशीपत्र आहेत ते महत्त्वाचं नाही आहे, सेवा महत्त्वाची आहे. तुम्ही किती मनोभावे सेवा करताय ते महत्त्वाचं आहे.
तर ज्यांच्याकडे कमी आहे तुळशीपत्र, ज्यांच्याकडे कमी आहे, मी त्यांच्यासाठी सांगितलं आहे. म्हणजे आपण जर एक ठेवलं तर परत तेच घेऊन आपण दुसरं ठेवू शकतो, नाही का. जर एकदा मी म्हणलं नम तर मी ठेवलं, दुसरं परत घेतलं आणि तेच परत मी नम म्हणली परत ठेवलं, नाही का. म्हणजे असं चालू शकतं. म्हणजे ज्यांच्याकडे कमी आहे मी त्यांच्यासाठी सांगितलं आहे असं. आणि बघा ज्यांच्याकडे जास्त आहे, 1000 आहे, त्यांना भेटलेले आहे ते 1000 तुळशीपत्र, तर त्यांनी काही नाही, मग एक बोलून एक मंत्र बोलून नमः नमः, पहिलं घेतलं नमः, दुसरं घेतलं नमः, तिसरं घेतलं नमः, चौथं घेतलं नमः. म्हणजे असं तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला माहिती आहे. जिथं भगवान तुम्ही विष्णू सहस्त्रनाम नामावली त्यांचं नाव घेणार आहेत आणि तसंच तुम्हाला मी सांगते तुमच्या घरामध्ये अखंड अशी सेवा होणार आहे, विष्णू सहस्त्रनामावलीची अखंड अशी सेवा होणार आहे. कारण ज्या घरात तुम्हाला माहिती आहे, ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीला यावाच लागतं स्वतःहून, आपल्याला तिला बोलवावं लागत नाही. आणि आपल्याला तुम्हाला मी आता सांगितलंय की आपण लक्ष्मी मातेची सेवा केली नाही तरी चालते एक वेळेस, पण भगवान विष्णूंची सेवा केली ना आपण, आपोआप लक्ष्मी माता येत असते तिथे त्या घरामध्ये. म्हणून आपल्याला या दिवशी सेवा करायची, या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला मी सांगेल, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी सेवा करा. मी सुद्धा करणार आहे, तुम्ही सुद्धा सेवा करा. जर तुम्हाला तुळशीपत्र नाही भेटले तर बघा तुम्हाला तुळशीपत्र किती भेटले आणि किती नाही, तुम्ही किती त्यांना अर्पण केले, त्यांच्या चरणी किती अर्पण केले ते महत्त्वाचं नाही, पण तुम्ही किती मनोभावे सेवा करणार आहात ते महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला मी सांगितलंय, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी किती चंचल आहे. तर आज माझ्याकडे आहे तर उद्या आहे की नाही माझ्याकडे मला माहिती नाही. तर बघा तुम्हाला मी सांगू, जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. ती स्वतःहून येते, आपल्याला तिला बोलावी लागत नाही, तिची काही आपल्या सेवा उपाय काही करायला लागत नाही, ती स्वतःहून येते. म्हणजे येते फक्त भगवान विष्णूंची जिथं सेवा केली जाते तिथं ती आवडीने येत असते. त्या घरातून कधीही काढता पाय घेत नाही. त्या घरामध्ये ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करत असते. तुम्हाला मी सांगेल, म्हणून तुम्हाला म्हणणार आहे त्या घरामध्ये कधीही अखंड लक्ष्मी राहते आणि तसंच अलक्ष्मी घरामध्ये राहत नाही. त्या घरात जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता अखंड स्वरूपात वास करत असते. त्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही लाभत असतं, पूर्णपणे त्यांचं व्यवस्थित चालत असतं. म्हणून या सेवेने बघा भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतं, तसेच आपली लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. ती तिथून कधीच काढता पाय घेत नाही, अखंड चिरकाळ ती त्या घरामध्ये राहत असते. तुम्हाला मी सांगेल, म्हणून तुम्ही सेवा करा, आवर्जून या सेवा करा. आणि तसंच ही सेवा कोणी करावी तर ही सेवा कोणी केली तरी चालणार. आता तुम्ही बोला की ताई मला मासिक धर्म आहे, विटाळ आहे, सुतक आहे, आम्हाला जमणार नाही, तर काही ठीक आहे, काही अडचण नाही, तुम्ही मग नका करू. ताई दादा कोणीही करू शकतात ही सेवा. आता बघा ताईंना, आता तुम्ही बोला की ताई आता आम्हाला मासिक धर्म आहे, आम्ही सेवा कशी करणार, काही सुतक विटाळ वगैरे आहे, तर बघा मग ठीक आहे, काही नाही, स्किप करा तो दिवस, मग नका करू. पण तुम्हाला सांगाल ताईंनो, तुम्हाला जर मासिक धर्म जर असेल तर तुम्ही तुमच्या मिस्टर असतील म्हणजे तुमच्या नवऱ्याकडनं, तुमच्या मुलांकडनं, तुमच्या मुलीकडनं तुम्ही सेवा करून घेऊ शकता. कारण आपल्याला माहिती आहे की आपलीच मुलं आपली कॉपी करून तसंच ते करत असतात. आपण जसं करू तसं आपलं बघून आपली मुलं करत असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली मुलं आपलीच कॉपी करत असतात प्रत्येक गोष्टीची. त्यामुळं बघा, तुम्ही जरी नाही केली, तुमच्या मुलांनी, तुमच्या मिस्टरांनी, कोणीही केली, घरात कोणीही केली तरी चालणार आहे. फक्त तुम्ही आता मासिक धर्म आला तर ठीक आहे, तुमच्या हातून नाही झाली तर तुम्ही इतर कोणाच्याकडनं सेवा करून घेऊ शकता, असं काही नाही. म्हणजे तुम्ही कधीही करू शकता. आणि बघा कधी करायची तर सकाळीच करायची का संध्याकाळीच करायची का, तर बघा तुम्हाला मी सांगाल, तुम्हाला जर सकाळी जर केलं तर अतिशय उत्तम, पण तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही संध्याकाळी केलं तरी चालणार आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही सेवा करायची नाही. कारण आपल्याला माहिती आहे त्यावेळेस त्या काळामध्ये 12 ते 12:30 आपल्या दत्तगुरूंचा भिक्षेचा टाईम असतो, तो वेळ असतो की ती काळ असते. त्यामुळे आपल्याला त्या वेळेला सेवा करायची नसते. मग तुम्हाला सांगाल तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा, फक्त रात्री 11च्या आतमध्ये करा, एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त 11 पण वाजू नका, 10च्या आतमध्ये करा तुम्हाला. तर आता बघा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मला मासिक धर्म आला आहे, आता समजा मला मासिक धर्म आहे तर मला माझ्या नवऱ्याकडनं, मला माझ्या मुलांकडनं, मुलीकडनं मला आता सेवा करून घ्यायची, आता मग हे वाचणार कशी. तर तुम्हाला सांगू, यूट्यूबला सर्च करायचं विष्णू सहस्त्रनामावली, विष्णू सहस्त्रनाम नाही, विष्णू सहस्त्रनामावली 1000 नावे विष्णूंची, ते येणार. यूट्यूबला तुम्ही सर्च करा, फक्त विष्णू सहस्त्रनाम असं नाही सर्च करायचं, विष्णू सहस्त्रनामावली सर्च करा, ॲटोमॅटिक ते येणार तुम्हाला, मग ते दिसेलच आल्यावर. आणि मग तुम्ही सर्च करा आणि तसंच मग तुम्ही घरामध्ये लावून द्या यूट्यूबला, आणि म्हणजे तुमची मुलं सेवा करतील आणि ते यूट्यूबला मंत्रस्तोत्र लागून जातील. मग तसंच ते मग त्या याच्यानुसार सेवा करतील. आणि बघा तुम्हाला मी सांगेल, जर तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर तुम्हाला म्हणणार आहे मी, तुम्ही यूट्यूबला लावून द्या, फक्त श्रवण करा. आणि जर तुम्हाला लिहिता वाचता येतंय, तुम्हाला येतंय वाचता, तरी तुम्ही करत नाही तर असं नका करू प्लीज. तुम्हाला सांगू, आपण वाचल्याने काय होतं,
आपण थोडासा कंटाळा करतो नाही का, की जाऊ दे चल यूट्यूबला लावून देते, म्हणजे यूट्यूबला मी लावून देते, माझं यूट्यूबला श्रवणही होईल आणि माझं कामही होईल, आपण असं विचार करतो. पण तुम्हाला सांगू ताईंनो दादांनो, आपण जर स्वतः आपण पठण केलं, कोणतेही मंत्र स्वतः आपण पठण केले तर काय होतं, आपले जे दोष असतात काही वाईट ना, तर ते निघून जाण्यास मदत होत असते. म्हणून आपल्याला स्वतःला पठण करावे लागतात ते. आणि तुम्हाला सांगू काही गोष्ट महत्त्वाची, विष्णू सहस्त्रनामावली जर तुम्हाला माहीत असेल तर अतिशय उत्तम, जर नसेल माहीतच बघा, तुम्ही पहिल्यांदाच जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्हाला सांगू विष्णू सहस्त्रनाम तुम्ही जर नामावली जर तुम्ही लावली यूट्यूबला, तर तुम्ही व्यवस्थित ते ऐकायचे शब्द आणि तसे तुम्ही तुमच्या मुखातून सुद्धा ते शब्द उच्चारले पाहिजे, उच्चार आले पाहिजे, तुमच्या मुखातून निघले पाहिजे. कारण तुम्हाला आता मी सांगितलं की आपण जर बोललो स्वतः तर आपले काही दोष असतात ते दूर म्हणजे निघून जात असतात, दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे आपल्याला स्वतःला ते पठण करावं लागतं आपल्या स्वतःला. तर तुम्ही बोलायचा प्रयत्न करायचा, म्हणजे यूट्यूबला जरी तुम्ही लावून दिलं तर तुम्ही बोलायचा प्रयत्न करायचा स्वतः. तुमचं काही काना मात्रा काय चुकेल चुकू द्या, काय चुकायचं चुकू द्या, काही देव शिक्षा नाही तुम्हाला देणार की बाबा काय बरं मंत्र चुकला एखादा तुमचा बोलायचा, असं नाही म्हणणार ते. कारण तुम्हाला सांगू का, कारण तुम्ही जर स्वतः बोलायचा प्रयत्न केला, जर तुम्ही पहिल्यांदाच जर बोलत असाल तर तुमचा बोलायचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर अतिशय उत्तम आहे. तर काय होईल ना, याच्याने ना तुम्हाला सुद्धा हळूहळू सवय लागून जाईल नाही का. म्हणून तुम्हाला म्हणणार आहे की तुम्ही सुद्धा हे सेवा आवर्जून करा. आणि बघा आता असं नाही की आता तुम्ही विचार केला, आता बघा मी आता म्हणजे माझी आता एखादी इच्छा पूर्ण झाली, आता कोणी 50 वाहणार आहे तुळशीपत्र किंवा 100, कोणी 50, तर कोणी 40, तर कोणी 20, तर कोणी 5, कोणी 1च. आता तुम्ही बोला आता मी 50 वाहिली, आता मला तुळशीपत्र 1000 व्हायची होती तर मला 1000 भेटले, आता माझी इच्छा पूर्ण होणार. कारण तुम्हाला सांगू का, कधी कधी काय होतं, आपण बरोबर सेवा सगळी पूर्ण करतो व्यवस्थित, आपण जशी पाहिजे तशी सेवा करतो, पण आपल्याला त्या सेवेचं फळ भेटत नाही, पाहिजे तसं फळ भेटत नाही आपल्याला, त्या सेवेचं आपल्याला थोडंसं सुद्धा फळ भेटत नाही. कारण त्याच्या मागं सुद्धा आपले काही चुका असतात नाही का. म्हणून तुम्हाला म्हणणार आहे बघा, असं नाही की बघा तुम्हाला सांगू का, तुम्ही कोणतीही सेवा करा, मनापासून श्रद्धेने करा सेवा. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की बघा देव बघणार नाही, भगवान विष्णू लक्ष्मी माता बघणार नाही की तुम्ही किती तुळशीपत्र वाहिले, तुम्ही किती त्यांच्या चरणी अर्पण केले ते नाही बघणार, पण तुम्ही किती मनोभावी सेवा केली, किती मनापासून, किती मनाच्या एकाग्रतेपासून तुम्ही सेवा केली, किती प्रेमाने सेवा केली ते बघणार आहे, ते भाव बघणार आहे. तुम्ही किती तुळशीपत्र किती वाहिली आणि किती कशी सेवा केली, काय केलं ते काही बघणार नाही. तुम्हाला सांगते फक्त तुम्ही कोणत्या याच्याने सेवा करणार आहात, किती मनाच्या अंतःकरणापासून तुम्ही सेवा करणार आहात, तर ते देव बघत असतो. म्हणून तुम्हाला म्हणणार आहे की आपण असा नाही विचार करण्याचा आता मला 50च भेटले, आता मला 20च भेटले, आता मला 5च भेटले तुळशीपत्र, असा नाही विचार करायचा. फक्त मनाच्या श्रद्धेने, मनाच्या एकाग्रतेने आपण सेवा करायची. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होणार कोणती. आता तुम्ही बोलाल की त्या तुळशीचं आपल्याला करायचं काय, तर तुम्हाला सांगू का, तर तुम्हाला मी सांगेल की बघा तुम्ही पूजा कधी मांडली, तुम्ही सकाळी मांडली, दुपारी मांडली, संध्याकाळी मांडली, एकादशीच्या दिवशी तुम्ही कधी मांडली पूजा, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं. आता तुम्ही पूजा कशी मांडली, आता भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा आता याच्या विठ्ठलाच्या मूर्तीवर, बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही तुळशीपत्र वाहिले असतील, त्यांच्या चरणी अर्पण केले असतील, तर तुम्हाला काय करायचे, तुमची ती पूजा मांडणी जी आहे ती तुम्हाला तशीच ठेवायची. पूजा उचलायला घाई करायची नाही. तुम्हाला लक्षात ठेवा, पूजा उचलायला घाई करायची नाही. तुम्हाला पूर्ण दिवस, एकादश आहे, आषाढी एकादश आहे, त्या दिवशी आपल्याला बुधवारी पूर्ण दिवस तुम्ही जेव्हा मांडाल पूजा, जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला तशीच पूजा दिवसभर ठेवायची आहे, रात्रभर तशी ठेवायची आहे. आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला सकाळी उचलायची आहे. आता तुम्हाला कसं करायचं, तर बघा त्याच्यामधलं एक तुळशीपत्र तुम्हाला घ्यायचं आहे, एक तुळस घ्यायची आहे, एकच घ्यायची आहे. आणि तुम्हाला काय करायचं, तर ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे, तुमच्या ऑर्डरमध्ये कपाटमध्ये तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आणि जर तिजोरीत ठेवली तर अतिशय उत्तम तुम्ही, आणि जर तुमच्या पर्समध्ये, लेडीजच्या पर्समध्ये तुम्ही ठेवलं तरी चालणार आहे ताईंनो. आणि तुम्हाला सांगू तुमच्या मिस्टरांना जरी तुमच्या वॉलेटमध्ये, पॉकेटमध्ये जरी ठेवायला दिलं तरी चालणार आहे, म्हणजे तुमच्या याच्यानुसार म्हणजे. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला माहिती आहे तुळस कधीही खराब होत नाही, म्हणून तुम्ही त्याच्यातलं एक उचलून तुम्हाला ठेवायचे. जे काही आपण त्यांच्या चरणी अर्पण केलेले आहे तुळशीपत्र, तर त्याच्यामध्ये खूप अशी शक्ती असणार आहे, खूप अशी शक्ती असणार आहे, तुम्हाला मी सांगणार आहे. कारण आपण त्यांची 1000 नावे, विष्णू सहस्त्रनामावली, आपण त्यांची विष्णूंची 1000 नावं घेतलेली आहेत, म्हणून तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये खूप अशी शक्ती असणार आहे. तर बाकीचे तुळशीपत्र जे काही आहे, तुम्ही एक उचलल्यानंतर जे काही बाकीचे उरणार आहे तर ते तुम्ही निर्मालयामध्ये टाकून देऊ शकता. निर्मालयामध्ये म्हणजे आपण जिथं हार फुलं वगैरे नाही का ठेवतो नाही का, आणि मग ते नंतर पाण्यामध्ये विसर्जन करतो, त्याप्रमाणे तुम्ही निर्मालयामध्ये ते टाकायचं आहे. कारण त्याच्यामध्ये दिव्य अशी शक्ती असणार आहे. म्हणून तुम्हाला सांगणार आहे तुम्ही इथं तिथं कुठं टाकून देऊ नका, सहजासहजी तुम्हाला सांगाल तुम्ही निर्मालयामध्ये टाकून देऊ शकता ते. तर आपण काय करतो ना, प्रत्येक वेळेस ना पूजा झाली ना तर लई घाई करतो, चला उचला आता टाकून द्या निर्मालयामध्ये. तर बघा असं करायचं नाही. कारण तुम्हाला सांगू, आता तुम्हाला सांगितलं की तुळशीपत्र आपण जे काही त्यांच्या चरणी अर्पण केलेले आहे तर त्याच्यामध्ये खूप अशी शक्ती आलेली असणार आहे. आणि तुम्हाला सांगू ती शक्ती
शक्ती पूर्ण दिवसभर रात्रभर तुमच्या घरामध्ये राहायला पाहिजे. पूर्ण त्यांची सकारात्मकता आपल्या घरामध्ये असणार आहे. खूप असं पॉझिटिव्ह आपल्याला वाटणार आहे आणि तसंच ती शक्ती आपल्या पूर्ण रात्रभर घरामध्ये राहणार आहे, वास करणार आहे. म्हणून तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही ते तुळशीपत्र लगेच तुम्ही उचलायचे नाही. ती पूजा तुम्ही तशीच ठेवायची आहे, रात्रभर ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही गुरुवारी उचलायची आहे, घ्यायचे. आता तुम्ही 1 घ्या किंवा तुम्ही 4 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, म्हणजे तुमच्या याच्या तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे घेऊ शकता तुळशीपत्र. आणि ते तुळशीपत्र नंतर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचे आहे. बघा, निर्माल्यामध्येच टाका. जी आपली गाडी येते, कचरा गाडी, घंटा गाडी जी येते ना, त्याच्यामध्ये टाकू नका. बघा, तुम्हाला मी सांगते, त्याच्यामध्ये टाकू नका. कारण आपण अशी दिव्य अशी एकदम उच्च कोटीची अशी सेवा केलेली आहे. प्रभा विष्णू, आपल्या भगवान विष्णूंची अशी उच्च कोटीची आपण सेवा केलेली आहे. आणि तुम्ही, म्हणून मी तुम्हाला म्हणणार आहे, ते तुळस जे काही आहे आपण त्यांच्या चरणी अर्पण केलेले, तर ते तुम्ही निर्मालयामध्ये टाका. घंटा गाडीमध्ये तुम्ही टाकायचं नाही, कचऱ्यामध्ये तुम्ही टाकायचं नाही. कारण ते पाप तुम्हाला लागणार आहे. तुम्ही सेवा केलेली काही तुमच्या कामी येणार नाही, काही तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही. मग ही सगळी सेवा जी आहे ना, तर ही भगवान विष्णूंची, लक्ष्मी मातेची उच्च कोटीची अशी प्रभावी सेवा आहे. म्हणून तुम्हाला मी सांगितले आहे आणि मी करणार आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून करा. आणि तुम्हाला माहिती आहे का, या सेवेने तुमच्या आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात खूप काही सगळं चांगलं होणार आहे. तर राजयोग म्हणजे काय? तुम्ही बोलाल की ताई आता राजयोग म्हणजे काय? तर खूप सारा पैसा, खूप सारी संपत्ती नाही. माहिती आहे का, या सेवेने तुमचं घर गोकुळासारखं राहणार आहे. गोकुळासारखं तुमचं घर राहणार. तसंच तुमच्या घरामधले सगळे तुमचं ऐकणार आहेत. आणि तसंच या सेवेने तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, तुम्ही जे काही कमवताय, जे काही आहे त्याच्यात तुम्ही समाधानी राहणार आहात. म्हणजे अशी ही सगळी त्याचं तुम्हाला फळ भेटणार आहे या सेवेचं. म्हणून तुम्हाला म्हणणार आहे मी की तुम्ही सगळ्यांनी सेवा आवर्जून करा. अतिशय असं महत्त्वाचा हा दिवस आहे आपल्यासाठी. देवशयनी आषाढी एकादशी अतिशय असा महत्त्वाचा दिवस आहे. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.